कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला असून या दुर्घटनेत जवळपास 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। मुरबाड जवळील नवीन रायते पुलावर इको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली। धडक इतकी भीषण होती की इको गाडीचा अक्षरशः चुरडा झाला। अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू करत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या। जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वेग आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड। मिक्सर यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंटमध्ये जवळजवळ 12 माणसं निष्पाप मृत्युमुखी पडलेली आहेत। मी प्रथमतः आपणाला सांगतो की ग्रुप ग्रामपंचायत रायते पिंपलोलीच्या वतीनं आम्ही शुक्रवारी सुद्धा त्यांना एक निवेदन दिलं होतं की हे जे काम आहे ते अर्धवट असताना तुम्ही गाड्या वगैरे चालू करू नका, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही। त्याच्यानंतर पुढे दिशादर्शक फलक त्यांना लावायला सांगितले होते, ते सुद्धा त्यांनी लावलेले नाहीत आणि अतिशय म्हणजे मनमानीपणे त्यांचा हा कारभार चालू आहे। रायत्याच्या बसस्टॉप जवळ आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं थोड्या दिवसापूर्वी, कारण छोटे मोठे 8 अपघात जवळजवळ या परिसरामध्ये झाले होते आणि आज आपण बघतोय 12 निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे। भीषण अपघात झालेला आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये एक प्राथमिक माहितीनुसार एक 8 ते 9 प्रवासी मृत झालेले आहेत। सदरील वाहने इको संवर्गातील होते आणि वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत। ॲक्सिडेंटची माहिती मिळतात आमचे पथक इथे आलेले आहे आणि पुढील RTO इन्स्पेक्टर हे पुढील अपघाताचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत, टायर मार्क वगैरे चेक करत आहेत। कल्याण टू अहिल्यानगर या हायवेवर 11:15च्या सुमारास इको आणि टाटा मिक्सर याच्यामध्ये एक अपघात झालेला आहे। ते इकोमधील पॅसेंजरचे मृत्यू झाले, त्यांचे मृतदेह गोविंद हॉस्पिटलला आणलेले आहेत। पुढील कारवाई चालू आहे। आत्ता झालेल्या माहितीप्रमाणे 11चा आकडा समजतोय, त्याची खात्री करून परत तुम्हाला आम्ही हे करू। ठीक।